सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल मध्ये घ्या कंप्लीट परिपूर्ण खरेदीचा आनंद। सर्व प्रकारच्या फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस बरोबर सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल हँडसेट, किचन ट्रॉली तसेच घरातील टोटल फर्निचर रेडी अथवा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। बजाज फायनान्स सह सर्व प्रकारच्या फायनान्स सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता नाशिकमधील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये 1 फूट लांब व 1 किलो 600 ग्रॅम वजनाची दुर्बिणीद्वारे प्लीहेची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। एका 17 वर्षाच्या मुलीला वयाच्या 6 महिन्यांमध्ये थॅलेसेमिया मेजर असल्याचे निदान झाले आणि तिला 9 महिन्यांच्या वयामध्ये तिचे पहिले रक्त संक्रमण झाले। तिच्यावर डॉक्टर प्रिटिश जुनगडे यांचे नियमित उपचार सुरू होते। तिच्या सुरुवातीच्या काळात तिला दर 4 ते 5 आठवड्यांनी रक्ताची गरज भासत होती, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तिची रक्ताची गरज 3 आठवड्यांनी वाढली आहे। एक दुर्मिळ रक्तगट ओ निगेटिव्ह आणि मोठ्या प्रमाणावर वाढलेली प्लीहा ज्यामुळे हायपरस्मेलिझम होते, या कालावधीमध्ये रुग्णाच्या समस्या वाढल्या। तिला प्लीहा काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज होती। त्यासाठी तिने अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर JB सिंग यांचा वैद्यकीय सल्ला घेतला, जे 25 वर्षापेक्षा जास्त काळ अनुभव असलेले वरिष्ठ लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे। डॉक्टर JB सिंग यांनी वैद्यकीय निदान केले। रुग्णाने न्यूमोकोकस प्रजाती, मेनिगोकोस प्रजाती आणि हिमोफिलस इन्फ्लुएंजा यांच्या विरुद्ध शस्त्रक्रियापूर्व लसीकरण केले। यासाठी अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे डॉक्टर निलेश वासेकर, जे रक्तविकार तज्ञ आहे, यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले। दरम्यान या रुग्णावर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक होते, कारण प्लीहा खूप मोठी होती आणि रुग्णांची उंची लहान होती। डॉक्टर सिंग यांनी हे आव्हान स्वीकारले आणि लॅप्रोस्कोपिक प्लेनेक्टोमी केली। जवळजवळ 1 फूट लांब आणि 1 किलो 600 किलो स्प्लेन काढण्यात आला। रुग्णाची शस्त्रक्रियेनंतर चांगली सुधारणा झाली आणि 3ऱ्या दिवशी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांकडून एका छताखाली योग्य ते निदान व उपचार केले जातात। ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन औषध उपचारांची गरज असेल, त्यांच्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या आणि उच्च शिक्षित वैद्यकीय स्टाफच्या देखरेखीखाली उपचार केले जातात। आधुनिक सुखसोयी आणि तंत्रज्ञान यांचा जोड असलेले अशोका मेडिकवर हॉस्पिटल हे रुग्णांसाठी सर्वसमावेशक पर्याय म्हणून काम करत असल्याचे यावेळी अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक रितेश कुमार यांनी सांगितले। दरम्यान नाशिकमधील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित व तज्ञ डॉक्टरांकडून एका छताखाली रुग्णांवर योग्य उपचार केले जात असून कोणालाही कोणतीही व्याधी असल्यास त्यांनी अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय टीम कडून करण्यात येत आहे। नासिक एंड नासिक डिस्ट्रिक्ट सराउंडिंग, सो एक अवेयरनेस कि यस ये बीमारी के ये इलाज है और ये उपलब्ध है नासिक में, वेदर इट इज ब्लड ट्रांसफ्यूजन या बोन मैरो ट्रांसप्लांट या जिनको स्प्लीन निकालने का ऑपरेशन करने का है वो। ना ट्रेडिशनली ये जो स्प्लीन निकालते हैं, सो एक मेजर कट करके निकालते हैं। ऑलरेडी ये जितने पेशेंट्स है, दे आर चिल्ड्रन, दे आर स्मॉल चिल्ड्रन, एंड यू हैव टू कट ओपन बिकॉज स्प्लीन काफी बड़ा होता है। दैट इज वाई उसको निकाला जाता है, क्योंकि वो साइज आकार में बहुत बड़ा हो गया है। सो उन बच्चों का रिकवरी पीरियड लंबा हो जाता है बिकॉज ऑफ पेग इंसिशन। अगर हम ये शस्त्रक्रिया दूरबीन द्वारा करें तो उसके कई सारे फायदे हैं। हॉस्पिटल स्टे कम, क्विकर रिकवरी, ब्लड लॉस कम, ब्लड रिप्लेसमेंट कम, एंड अगर हर चीज को एक साथ जोड़े तो इवन लेस मनी। ओवरऑल कॉस्ट ना कॉन्सेप्ट, पब्लिक के दिमाग में क्या कॉन्सेप्ट है कि अगर हम दूरबीन द्वारा ऑपरेशन करते हैं तो पैसा जास्त ही लगणार है, बट ऐसा नहीं है, इट इज अपोजिट। अगर हम लैप्रोस्कोपिक द्वारा ऑपरेशन करते हैं तो पैसा कम लगता है, बिकॉज हॉस्पिटल स्टे कम है, मेडिसिन कम है, ब्लड रिक्वायरमेंट कम है, एंड अर्ली रिकवरी। आई थिंक 3rd या 4th डे डिस्चार्ज हो गए, 4th day morning she was discharged because of laparoscopy.
नेक्स्ट डे से ये उठ के चल फिर रही है एंड शी इज क्वाइट कंफर्टेबल, नो पेन, नथिंग, एब्सोल्युटली फाइन। सो ये कुछ लाप्रोस्कोपी के एडवांटेज है और आपके माध्यम से हम पब्लिक तक ये मैसेज भेजना चाहते हैं कि ये सारी सुविधाएं यहां उपलब्ध है एंड एट ए वेरी रीजनेबल कॉस्ट। इन्होंने ऑपरेशन के पहले 3 या 4 हॉस्पिटल्स में इंक्वायरी की, कुछ एस्टिमेट्स लिए। आप इनसे बात कर सकते हैं और इनका एक अनुभव ले सकते हैं कि इनको एग्जैक्टली कॉस्ट कितनी लगी एंड व्हाट वाज दैट कंपेयर टू द रेस्ट। एंड इफ यू कैन राइट समथिंग कि माइनर क्या है और मेजर क्या है, क्या प्रिवेंटिव मेजर्स हम क्या क्या ले सकते हैं, एंड जो मेजर के बच्चे हैं उनके लिए हम क्या क्या कर सकते हैं, जो मैडम ने आपको डोनर लागतो। डोनर म्हणजे काय की त्याचे स्टेम सेल्स मॅच व्हायला पाहिजे। जर डोनर फॅमिलीमधला असेल, भाऊ किंवा बहीण असेल, 100% मॅच असेल तर त्याला आपण डोनर म्हणून घेऊ शकतो। किंवा जर डोनर फॅमिलीमध्ये नसेल तर आपण रजिस्ट्रीज आहेत, 2-3 रजिस्ट्रीज आहेत आपल्याकडे। इंडियन स्टेम सेल रजिस्ट्री म्हणून आहे, दात्री म्हणून आहे, DKMS NMDP म्हणून अशा रजिस्ट्रीज आहेत जिथून आपण स्टेम सेल्स घेऊ शकतो आणि ते आपण त्या पेशंटला जे थॅलेसेमियाचा बच्चू आहे ज्याला आपण ट्रान्सप्लांटसाठी एलिजिबल आहे त्याला देऊ शकतो। पण ते एलिजिबिलिटी कसं आहे की 10 ते 12 वर्षाचे खाली असेल तेव्हा केलेलं कधी चांगलं। जसं वय वाढत जातं तसं तसं त्यांचे ऑर्गन्स थोडेसे डिस्फंक्शन होत जातात। आयरन तुमच्या हार्टमध्ये, लिव्हरमध्ये जमा व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे ट्रान्सप्लांटचे रिझल्ट्स थोडे कमी होऊ शकतात। म्हणून जेवढ्या लवकर त्यांना ट्रान्सप्लांट करू शकतो आपण 4-5व्या वर्षी किंवा 6व्या वर्षी, 10 किंवा 12 वर्षापर्यंत आपण करू शकतो। आणि त्याचा खर्च जो आहे तो जसा आता मॅडमने सांगितलं की 1.5 लाख रुपये पर इयर त्यांना खर्च असतो। तर BMTचा खर्च जर पकडायला गेलं तर 10 किंवा 8 वर्षाच्या बच्चूसाठी BMTचा खर्च जवळपास 10 ते 12 लाख रुपये आहे। तर तेवढ्या खर्चामध्ये आपण त्यांचे लाईफ चेंज करू शकतो आणि नंतर जे होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत, ट्रान्सफ्युजन रिलेटेड कॉम्प्लिकेशन, जे हार्टचे इश्यूज आहे, लिव्हरचे इश्यूज आहेत, ते आपण BMT करून सॉल्व्ह करू शकतो। तर ते ऑप्शन आता अवेलेबल आहे। आधी कसे सगळं आपल्याला मुंबईला किंवा पुण्याला पाठवून करावं लागायचं, ते ऑप्शन्स आपण आपल्या इथे पण अवेलेबल करून घेतले। आपल्या इथे आता पेशंट पुअर असेल तर त्यांनी 12 लाख कसे अरेंज करायचे त्याची पण आपण व्यवस्था केलेली आहे। CM फंड आहे, PM फंड आहे आणि NGOज आहेत, थॅलेसेमियाचे खूप सारे NGOज आहेत। मॅडमची पण स्वतःची NGO आहे आणि मॅडम खूप सारं फिलॅन्थ्रोपिक वर्क करतात। तर थॅलेसेमियाचे ट्रान्सप्लांटसाठी खर्च पण जो आहे तो आपण अरेंज करू शकतो। तर फक्त इथे मोटिवेशनची गरज आहे की आपण त्या गोष्टी आपण आपल्या इथे करू शकतो आणि बाकी मॅनेजमेंट पण सपोर्टिंगच आहे इथे की ट्रान्सप्लांट वगैरे करण्यासाठी खूप चांगली व्यवस्था आता अवेलेबल आहे आणि आपली टीम पूर्णपणे रेडी पण आहे ट्रान्सप्लांट करण्यासाठी, ते करू शकतो। 488 पेशेंट ऑल ओवर डिस्ट्रिक्ट से आते हैं, ब्लड ट्रांसफ्यूजन लेते हैं, तो सिर्फ 500 हमारे नासिक डिस्ट्रिक्ट में है। तो आप सोचिए कि बाकी के स्टेट्स और इंडिया और अक्रॉस वर्ल्ड यदि हम कैलकुलेशन करते हैं तो थैलेसीमिया का नाम भी लिया तो मैं तो मतलब मुझे 32 इयर्स हो गए इस फील्ड में काम करते करते। तो पहले 20 साल 25 साल पहले मैं बोल देती थी इस बच्चे की उम्र 10 साल की है तो 10 साल में इसको जितना प्यार देना है, जहां घुमाना है, विमान में बैठना है वहां बैठाओ, जो करना है, पर 10 साल के बाद में आपको बिल्कुल मतलब हम कुछ नहीं कर सकेंगे। हमको सिर्फ हाथ जोड़कर एक जगह पे खड़े हो जाना पड़ेगा कि ये बच्चे को बस सुख की एक नींद दे, पर अगली बार किसी को ऐसी बीमारी न दे। तो आज भी जब कोई फैमिली का बच्चा आता है 3 महीने के बच्चे को लेकर, क्योंकि पहली बार पता 3 महीने की उम्र में लगता है, तो जब वो लेकर आते हैं उनको बताया जाता है कि आपके बच्चे को ये बीमारी है और आपको इसको जिंदा रखने के लिए हर महीने 1 बॉटल खून का देना पड़ेगा। तो एकदम जैसे कि उसके पैर से जमीन ही खसक जाती है, उनको समझ ही नहीं आता कि ऐसे कैसा हो गया कि हमने ऐसा क्या गुनाह कर लिया। तो साइप्रस ने जो रूल निकाला कि शादी के पहले कुंडली मिलाओ, हम इसके लिए बहुत बड़े लेवल पर फाइट कर रहे हैं गवर्नमेंट से कि एक ये रूल तो निकलना ही चाहिए कि बिफोर मैरिज यू गेट डन थैलेसीमिया माइनर टेस्ट, और वो जिंदगी में सिर्फ एक ही बार करना पड़ता है। CBC की छोटी सी जांच है, उससे देखो, और HB इलेक्ट्रोफोरेसिस जिसको हार्डली 750 रुपीज लगते हैं, वो टेस्ट करके पता लगा लो, यदि माइनर है तो 2 माइनर की शादी आप अवॉइड करो। तो दिस इज द वे। एंड थैलेसीमिया मेजर का एक बहुत ही बड़ा ह्यूज वर्ल्ड है जिसमें कि ये बच्चे रहते हैं और रोज एक एक दिन की जिंदगी कैसे जगते हैं ये मैंने महसूस किया है, क्योंकि पिछले 32 साल से काम करते करते मैं इनके बीच में इतनी घुस गई हूँ कि आई नो देयर पेन। तो मैं भी हमेशा सिर्फ यही प्रार्थना करती हूँ भगवान से कि भगवान ये बीमारी है तो दे मत, और यदि दे भी तो उस परिवार को इतनी हिम्मत दे कि उस बीमारी से लड़ सके।
MH15 न्यूजसाठी किरण आहेर, नवीन नाशिक।